बाळा, थांब. हा व्हिडिओ पुढे स्क्रोल करण्याआधी फक्त काही क्षण माझं ऐक. आज मी तुला तुझ्या भविष्याबद्दल अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुझ्या मनात अनेक दिवसांपासून चाललेल्या एका प्रश्नाचं उत्तर देईल. डोळे बंद कर, मन शांत कर आणि स्वतःला एकच प्रश्न विचार. माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे? तुझ्या मनात एखादी इच्छा आहे ना? एखादं स्वप्न आहे, एखादी व्यक्ती आहे, एखादं काम आहे ज्यासाठी तू खूप दिवसांपासून वाट पाहतोयस. कदाचित तू बाहेरून हसतोस, सगळ्यांसमोर मजबूत असल्यासारखा दिसतोयस, पण मनाच्या आत कुठेतरी एक चिंता तुला सतत सतावत आहे. माझी वेळ कधी येणार? बाळा, लक्षात ठेव, तुझी वेळ संपलेली नाही. कदाचित तुझी वेळ अजून सुरू व्हायची आहे. आज तुझ्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या, कितीही लोक तुझ्या विरुद्ध असले, कितीही वेळा तुला अपयश आलं असतं, तरी त्यावरून तुझं संपूर्ण भविष्य ठरत नाही. कारण आयुष्य एका दिवसाने बदलत नाही, पण एक योग्य निर्णय, एक योग्य दिशा आणि सततची मेहनत संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आज जे काही तुझ्या आयुष्यात घडत आहे त्यामागे एक शिकवण आहे. काही लोक तुझ्या आयुष्यात आले ते तुला आनंद देण्यासाठी, तर काही लोक तुला मजबूत बनवण्यासाठी आले. म्हणून मागे वळून पाहताना दुःख करू नकोस. ज्यांनी तुला सोडलं त्यांना जाऊ दे. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना उत्तर देण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. तुझं काम फक्त एवढंच आहे, स्वतःला कालपेक्षा आज थोडं चांगलं बनवत राहायचं. बाळा, भविष्य जाणून घेण्यासाठी नेहमी कोणीतरी भविष्यवाणी करण्याची गरज नसते. तुझ्या आजच्या कर्माकडे पाहिलंस, तुझ्या सवयींकडे पाहिलंस आणि तुझ्या निर्णयाकडे पाहिलंस तर तुझ्या उद्याची दिशा तुला समजू शकते. तू आज मेहनत करत असशील, प्रामाणिकपणे प्रयत्न करत असशील आणि संकटांमध्येही हार मानत नसशील, तर हे लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात आता बदलाची सुरुवात आधीच झालेली आहे. कदाचित तुला त्याचा परिणाम अजून दिसत नसेल, पण बीज जमिनीखाली असतानाही त्याची वाढ सुरू झालेली असते. त्यामुळे बाळा, थोडा वेळ अजून धीर धर. तुझी प्रार्थना व्यर्थ जात नाही, तुझी मेहनत सुद्धा वाया जात नाही आणि तुझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. आजचा हा संदेश मनापासून ऐक, कारण कदाचित तुला सध्या ज्या उत्तराची गरज आहे
त्याची सुरुवात आज याच विचारांपासून होणार आहे. माझं भविष्य माझ्या भीतीने नाही, तर माझ्या धैर्याने घडणार आहे. बाळा, आता थोडं स्वतःच्या आयुष्याकडे शांतपणे पहा. तुझ्या आयुष्यात मागच्या काही काळात जे काही घडलं, त्यामध्ये काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडल्या आणि काही गोष्टी अगदी उलट घडल्या. काही माणसांवर तू मनापासून विश्वास ठेवला, पण त्याच माणसांकडून तुला अपेक्षित वागणूक मिळाली नाही. काही नाती जपण्यासाठी तू खूप प्रयत्न केलेस, पण तरीही काही नाती तुटली. त्या सगळ्याचा विचार करून स्वतःला दोष देऊ नकोस. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही व्यक्ती आपल्याला एक अनुभव देऊन निघून जातात आणि काही आपल्याला प्रेम करणं शिकवतात, काही विश्वास ठेवणं शिकवतात, तर काही लोक आपल्याला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात. म्हणून जे निघून गेलं त्याच्या मागे धावत बसू नकोस. तुझ्या भविष्यामध्ये तुला सगळ्यात आधी स्वतःची किंमत ओळखावी लागेल. जिथे तुझा आदर होत नाही, तिथे सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नकोस. जिथे तुझ्या मनाची किंमत नाही, तिथे स्वतःचं मन तोडून राहू नकोस. कधी कधी आयुष्य आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून दूर करतं, कारण पुढे जाण्यासाठी आपल्याला त्या नात्याच्या ओझ्यातून बाहेर पडणं गरजेचं असतं. आता तुझ्या कामाबद्दलही एक गोष्ट लक्षात ठेव. तू सध्या जे काम करत आहेस त्याचा परिणाम लगेच दिसत नसेल तरी निराश होऊ नकोस. मेहनतीचं फळ उशिरा मिळू शकतं, पण मेहनत व्यर्थ जाते असं नाही. आज तू केलेली छोटी मेहनत उद्या मोठ्या संधीमध्ये बदलू शकते. एखादं काम वारंवार अपयशी होत असेल तर त्याचा अर्थ तुझ्यात क्षमता नाही असं नाही. कदाचित तुझी पद्धत बदलण्याची गरज आहे. तुला नवीन काही शिकण्याची गरज आहे आणि योग्य संधीची वाट पाहण्याची सुद्धा गरज आहे. पण एक गोष्ट करू नकोस, ती म्हणजे हार मानू नकोस. कारण अनेक वेळा माणूस यशाच्या अगदी जवळ पोहोचलेला असतो आणि त्याच वेळी तो थकून प्रयत्न सोडतो. तुझ्यासोबतही असं होऊ देऊ नकोस. आता पैशाच्या बाबतीतही तुझ्या आयुष्यात शहाणपणाने निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. पैसा कमवण्याची इच्छा असणं चुकीचं नाही. आपल्या कुटुंबासाठी चांगलं आयुष्य उभं करण्याची इच्छा असणं खूप चांगली गोष्ट आहे. पण पैसा मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग निवडू नकोस. जिथे पटकन पैसा मिळतो असं सांगून तुला फसवलं जाऊ शकतं, तिथे सावध राहा. कोणावरही फक्त गोड बोलण्यामुळे विश्वास ठेवू नकोस.
कोणताही आर्थिक निर्णय घेताना नीट विचार कर. तुझ्या भविष्यामध्ये पैसा यावा असं वाटत असेल तर आजपासून पैशाची किंमत आणि त्याचं नियोजन शिक. थोडं कमव, थोडं वाचव आणि गरज नसलेल्या गोष्टींवर खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार कर. बाळा, तुझ्या घरातील वातावरणाचाही तुझ्या मनावर खूप परिणाम होतो. घरात कितीही समस्या असल्या तरी शक्य तितकं शांत राहण्याचा प्रयत्न कर. प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देण्याची गरज नसते. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. कोणी रागाने बोललं म्हणून तूही रागाने बोललास तर प्रश्न वाढतो. पण तू शांत राहिलास तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून थांबू शकते. तुझ्या भविष्यामध्ये तुला एक महत्त्वाची गोष्ट शिकावी लागेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही, पण प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेता येतो. आज तुझ्या आयुष्यात एखादी अडचण आली असेल तर तिच्यापासून पळून जाऊ नकोस. तिला सामोरून बघ. स्वतःला विचार, या परिस्थितीतून मी काय शिकू शकतो? हा एक प्रश्न तुझ्या विचार करण्याची पद्धत बदलू शकतो. आणखी एक गोष्ट, तुझ्या मनात एखादं मोठं स्वप्न असेल आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागत असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस. लोक आज कौतुक करतील, उद्या टीका करतील आणि परवा पुन्हा कौतुक करतील. म्हणून लोकांच्या बोलण्यावर तुझं आयुष्य चालवू नकोस. तुझं ध्येय तुला माहिती आहे. तुझी परिस्थिती तुला माहीत आहे. तुझ्या संघर्षाची खरी गोष्ट तुलाच माहिती आहे. म्हणून स्वतःच्या मार्गावर विश्वास ठेव. आणि बाळा, तुझ्या आयुष्यात जेव्हा एखादी चांगली संधी येईल तेव्हा भीतीमुळे मागे हटू नकोस. कधी कधी आपण संधीसमोर उभे राहतो, पण मनातल्या भीतीमुळे ती संधी स्वीकारतच नाही. माझ्याकडून होईल का? मी हे करू शकेल का? लोक काय म्हणतील? असे प्रश्न मनात येतात. पण लक्षात ठेव, आत्मविश्वास म्हणजे भीती नसणं नाही. भीती नसतानाही किंवा असतानाही पुढे जाण्याचं धैर्य म्हणजे आत्मविश्वास. म्हणून स्वतःला एक संधी दे. आजपासून स्वतःबद्दल कमी बोल आणि स्वतःसाठी जास्त काम कर. तुझ्या आयुष्यात बदल हवा असेल तर फक्त परिस्थिती बदलण्याची वाट पाहू नकोस. स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात कर. तुझी सकाळ बदल, तुझे विचार बदल, तुझ्या सवयी बदल, तुझं काम करण्याचं सातत्य वाढव. वाईट संगत कमी कर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात सतत भीती ठेवू नकोस. कारण भीती अनेकदा त्या गोष्टींपेक्षा मोठी असते जिची आपल्याला भीती वाटते.
बाळा, उद्याचा दिवस आजच लिहून ठेवलेला आहे असं नाही. आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या निर्णयामुळे बदलतात. म्हणूनच तुझ्या भविष्याकडे पाहताना घाबरू नकोस. तुझ्या हातात आजचा दिवस आहे. आजचा दिवस योग्य पद्धतीने जग. आज चांगलं कर्म कर. आज मेहनत कर. आज कोणाचं मन दुखवू नकोस. आज स्वतःला सुधार. मग उद्याचा मार्ग हळूहळू स्पष्ट होत जाईल. आणि जेव्हा एखाद्या दिवशी मागे वळून पाहशील तेव्हा तुला जाणवेल, ज्या दिवसांना मी माझं दुःख समजत होतो तेच दिवस मला मजबूत बनवत होते. म्हणून आजच्या संकटाला शेवट समजू नकोस. कदाचित हीच तुझ्या नव्या सुरुवातीची वेळ असेल. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.